इकडे बघा कम्फर्ट पण आहे, 25 रुपीज ऑफ आहे. हा जवळजवळ 235ला आहे, 210ला मिळेल. गोष्टी लागतात ना घरातले ते सर्व आहेत. भाई बकेट कैसे आहे? 120, 120ला आहे. आणि हे सर्व क्लिनिंगचे आयटम्स आहेत. हे कितने तक आहे का? 120ला. 700 रुपये किलो आहे, साडेची किलो. हे छान लागतं ते, यांची टेस्ट भारी असते. बघा हे मसालेवाले काजू आहे, ते ग्रीन मसाला आहे, रेड मसाला आहे, असे अलग अलग तुम्हाला फ्लेवरचे काजू असतात ना ते. हे इकडे ओले खजूर आहेत, ते 360ला आहे बघा, आणि 320ला आहे. हे 280, 320 असं अलग अलग रेट आहे खजूरच्या नुसार. हे बघा छान आहेत हा. इकडे पण ह्या साईडला आहेत, ह्या साईडला काळी खजूर आहे ते बघा. ही कशी आहे? 180 ना, ही 380 आहे. साईडला ना पेने आहेत, हा साबुदाण्याचा आहे. कसं आहे रेट काय आहे? 50 रुपये पाव किलो आहे. जिंजर चाय आहे, रोज टी आहे, म्हणजे एवढ्या प्रकारचे टी आहेत बघा ना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत वाशी मार्केटला. वाशी मार्केट अतिशय फेमस मार्केट आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तिकडे सर्व गोष्टींना एकदम स्वस्त दरात मिळतात. आणि आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे ना, त्यांनी पण खूप जणांनी कमेंट केला होता की दादा एकदा वाशी मार्केट व्हिजिट कर, तर तुला एकदम स्वस्त दरात गोष्टी घ्यायच्या असतील तर आज माझ्याबरोबर बघताय तन्वी आणि काकी आहे. आणि काकी सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत ना आपल्याला, शॉपिंग करायची आहे. हां, तर त्याच्या निमित्तानेच आज आम्ही चाललेलो आहोत खास करून वाशी मार्केटला. तर तिकडे तुम्हाला सर्व गोष्टींची रेट काय आहे, सर्व गोष्टी काय काय गोष्टी मेन आहेत ते सर्व आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी आता आपण सानपाडा रेल्वे स्टेशनच्या इथे पोचलोय. आणि वाशी मार्केटला जायला ना इथून खूपच जवळ पडतो, आणि वाशी स्टेशनपासून थोडासा लांब आहे, त्याच्यामुळे आम्ही एक स्टेशन पुढे आलोय. आणि इथून ना अशा त्या साईडला बघताय शेअरिंग रिक्षा आहेत, आणि शेअरिंग रिक्षा पण इथून खूप कमी चार्ज करतात. तर मंडळी फायनली आता वाशी मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे, आणि रिक्षावाला डायरेक्ट फक्त 10 रुपये चार्ज करतो. रिक्षावाल्याला बोलायचं आहे फक्त वाशी मार्केटच्या इथे सोडा, मग तो डायरेक्ट सोडतो, आणि 10 रुपये चार्ज आहे. आणि आता एंट्री केलेली आहे. हे वेस्टला हा मार्केट आहे. इकडे ना अशा घरातल्या जेवढ्या पण बरण्या नॉर्मली गोष्टी लागतात ना त्या सर्व आहेत. धान्याच्या बरण्या झाले बघे, मसाले वगैरे ठेवण्यासाठी चांगले आहेत. काय घेणार आहे बघते काकी आता. हे 99 रुपयाला आहे, याच्यावर किंमत पण दिलेली आहे. 99ला 6 मिळतील. हां छोटे आहेत, ह्या मोठे आहेत वाटतं ना. ह्या 150 रुपयाला आहेत. ही मोठी साईज आहे काकी जरा त्याच्यापेक्षा. कसे मसाले वगैरे ठेवायला लागतात ना काकी. हां राई जिरा वगैरे ठेवायला लागतो. ह्या पण चांगले आहेत ना. हां 76 रुपयाला 3 आहेत. इकडे ना अशा बॉटल पण आहेत, वॉटर बॉटल पण आहे. भाई बॉटल घ्यायचं आहे. बकेट्स पण आहेत अशा. 160 रुपये. अच्छा 107ला आहे. ह्यांचं ना स्टीलचं झाकण आहे. इकडे पण अशा नाही बघा, लहान मुलांसाठी पण छान बॉटल आहे. आणि इकडे क्लिनिंगचे आयटम आहेत, इथे झाडू वगैरे, आणि असे बकेट्स आहेत, मग वगैरे आहेत. खूप अशा सर्व गोष्टी लागतात ना घरातल्या त्या सर्व आहेत. भाई बकेट कैसे आहे? 120, 120ला आहे. आणि हे सर्व क्लिनिंगचे आयटम्स आहेत. बघा इकडे बदाम आहेत, 640 रुपये किलो. हे अलग अलग टाईपचे बदाम आहेत. त्याचं रेट पण अलग अलग आहे. 660 रुपये, 780 आहे, 720 रुपये किलो आहे. इकडे पिस्ता आहे, 1200 रुपये किलो आहे बघा, 1300 रुपये किलो. त्यांच्या क्वालिटीनुसार साईज पण आहे बघा. यांची साईज छोटी आहे, त्यांची साईज जरा मोठी आहे. तर 600ला आहे. आणि हे कसं आहे बोला? हे 700 आहे. 700 रुपये, 700 रुपये किलो आहे. पेपर अक्रोड आहे, हातान पण असे तुटतात. अलग अलग टाईपचे ज्यूस आहेत. आपण ड्रायफ्रूट्स तर बघितले. ह्याच्या साईडला असे मिक्स पण फ्रूट भेटते. आणि हे मसाल्याचे वगैरे आहेत, अलग अलग मसाल्याचे आहेत. भाई कैसा मसाले का लेगा तो? ये सब 1160. अच्छा 1160, 1160ला भेटेल. आता इथून बघा हे अक्रोड घेतले आम्ही. अर्धा किलो काय केलं ना, अर्धा किलो घेतले. हां 250ला मिळाले आम्हाला अर्धा किलो.
हे बघा एक खजूर आहे तिकडे 280 320 असं अलग अलग रेट आहे खजूरच्या नुसार. हे बघा छान आहेत हा. इकडे पण ह्या साईडला आहेत, ह्या साईडला काळी खजूर आहेत. हे बघा मस्त आहे का एकदम. आम्ही पण इथून आता ड्रायफ्रुट्स घेतले. आणि हे इकडे ओले खजूर आहेत. हे रेट आहे ना का अंकल? हे 360ला आहे बघा आणि 320ला आहे. हे कलमी आहे ना? कलमी कसं 660. आणि अजवा खजूर असतो तो का? अजवा कसा? अच्छा हे अजवा आहे का? अजवा कसा आहे का? अच्छा 1000 रुपये किलो आहे हा अजवा खजूर आहे. अजवा पण छान लागतो. आम्ही हे दर टाईमला घेतो, मस्त लागतो आणि हेल्थसाठी पण चांगला असतो. आणि हे सर्व कलमी आहेत. हे बघा यांचा पण अलग अलग रेट आहे. 760 रुपये, 720 रुपये, 700 रुपये. आणि इकडे मनुक आहे. ते बघा काळी मनुक आहे. 320 वाले पण आहेत, 360 वाले पण आहेत आणि 480 रुपये वाले पण आहेत. हे सर्व किलोचा रेट आहे. इकडे अगरबत्त्या आहेत अलग अलग ना, मस्त सुगंधाच्या अगरबत्त्या आहेत. 60 रुपयाला ही आहे. अलग अलग व्हरायटीमध्ये ते बघा. आणि असे पूजेचे सर्व सामग्री आहेत. कापूर पण आहेत. काका कापूर कसे? 60 रुपये. नाही ती किंमत दिलेली आहे बघा. 60 रुपयाला आहे. हे कमी क्वांटिटीवाले आहेत, 50 ग्राम बोलता येतात. आणि मोठेवाले पण भेटतील इथे. हे बघा आतमध्ये जातो, आतमध्ये पण ना बऱ्याच आयटम आहेत. हे बघा हे खाली दरवाजा ठेवतात ते आहे, पाय पुसायला वगैरे. बादल्या वगैरे मोठ्या साईजच्या पण मिळतील. दिवाळाला लावायची क्लिप आहेत. अलग अलग आहे, स्टीलचे आहेत. हे प्लास्टिक आहे ना? कैसे आहे प्राइस के? 70 रुपये. अच्छा 70 रुपयाला आहेत. हे 70 रुपयाला आहेत. कितना वेट उठा सकते हैं मतलब? 3 kg. अच्छा 3 वरती लिहिलं आहे. 3 kg वेट राहू शकतं याच्यावर. 180ला आहे. मोठी बरं चांगली आहे, मजबूत आहे. थोडं कापायचं. हां ते फ्रूट कापायचे होतं, फ्रूट कटिंगचं ठेवायचा दाबायचं. हां. आणि इकडे बघा कम्फर्ट पण आहे. 25 रुपीज ऑफ आहे. हा जवळजवळ 235ला आहे, 210ला मिळेल. मस्जिद बंदरला ह्याच्यावर स्वस्त असतं, 200 रुपयाला मिळतो. भाई कसं आहे? 800 रुपये. 800ला आहे. वेट आहे पण ना. ते स्टील काय आहे ना? स्टीलचं आहे. हे कितने तक आहे का? 120ला. 150ला स्टीलचं आहे. हा मजबूत आहे. तो प्लास्टिकचा जरा क्वालिटी नव्हती याची, चांगली क्वालिटी. ब्लेड पण एकदम वाहत आहे. हा बघताय आम्हाला हा घ्यायचा होता. 60 रुपयाला आहे. घेते ना काही? बॉटल वगैरे साफ करायला चांगला होतो. इकडे ना वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट आहेत, एकदम जबरदस्त आहे. कैसे चॉकलेट क्या? 360 रुपये किलो आहे. कोई भी ले, कोणता पण घेतले 360 रुपये किलो आहे. आणि इकडे ना अशा फेण्या आहेत त्या अलग अलग याच्या, साबुदाण्याच्या आहेत, वगैरे नाचण्याचे आहेत. ह्या ट्राय केले होते आम्ही. भाई कैसा है ये? 40 रुपये पाव किलो. और ये कैसा? ये पास्ता है ना? कैसे पास्ता? 20 का पाव. 20 रुपयाला पाव किलो आहे. बरं आहे मग, स्वस्त आहे. हे बघा अलग ह्या फेण्या आहेत बहुतेक. इकडे बघा ह्या साईडला ना फेण्या आहेत. तो साबुदाणे का रहते हो कोणतं आहे? हे साबुदाणे का? हा साबुदाण्याचं आहे. कसं आहे रेट काय आहे? 50 रुपये पाव किलो आहे. अलग अलग टाईपच्या फेण्या भेटतील. ते सगळे तळून खाण्याचे आयटम आहेत, छान लागतात ते पण. बघा हे बघा केवढे आयटम आहेत नाश्त्याचे. आता भावानी मला दिलं आहे बघा खाण्यासाठी टेस्ट करायला. आणि चिवडा पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता कसा आहे चिवडा? हा चिवडा कसा किलो? 240. स्टार्टिंग रेट 160. अच्छा 160 रुपये किलो आहे का? अच्छा 160 रुपये किलो आहे. कोणता पण घेतला ना? ये साउथ इंडियन गार्लिक आहे, मिसळ 160, सगळे 240 और कुछ 240. आणि इकडे बघा खाली आहे हे मिल्क के साथ खाते है क्या? हाँ चोको से दूध के साथ खाते हैं. हे कैसे आहे 1 किलो? ये 280 किलो. अच्छा 280 रुपये किलो आहे. आणि हे बघा असे अलग अलग आयटम बघा केवढे आहेत. खूप म्हणजे व्हरायटीमध्ये आयटम आहेत इकडे पाहायला गेलो ना. आणि छान आहेत खायला. चकल्या पण आहेत, शेवचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते बघा वरती भाकरवड्या पण आहेत. दादा भाकरवड्या कशा आहे? 200 रुपये किलो. अच्छा आणि आतमध्ये बघा शॉप बघा केवढा मोठा आहे. बाहेरच्या साईडला पूर्ण हे नाश्त्याचे पदार्थ आहेत. ते बघा
टेस्ट पण जबरदस्त आहे. ही पण बघा एकदम मस्त दिसते. राजस्थानची चिकी आहे, जबरदस्त आहे. ओके सर. ये गुड़ का चिकी, गुड़ शेंगदाणा आणि पिस्ता मिक्स राजस्थानी आयटम. 90 रुपये पाव. 90 रुपये पाव. शक्कर नहीं आएगा. यात आयटम ना पिस्ता वगैरे सर्व आहे. शेंगदाणे, भाजलेली शेंगदाणे रोस्टेड. अच्छा, भाजलेले शेंगदाणे कसे आहे? हे 400 किलो. अच्छा, 400 रुपये किलो आहे. भाजीवाली पाहिजे शेजवान वाली रोस्टेड आहे 320 किलो. अच्छा, 320 रुपये किलो. स्टार्टिंग रेट हे शेंगदाणेच आहे मध्ये. रेग्युलर वाला 160 आहे. अच्छा, शॉपचं नाव बघा. वाशीला आलात ना, वागड इंटरनॅशनल शॉपचं नाव आहे. आणि इथे असे अलग अलग नाश्त्याचे पदार्थ आहेत. 160 रुपये किलो. अच्छा, साधे आहेत ते शेंगदाणे. अलग अलग म्हणजे शेंगदाणे पण फ्राय अलग अलग प्रकारे केलेले आहेत. मूग डाळीचे. जवस माहिती आहे ना? हां, जवस आणि मूग डाळ. बघतोय टेस्ट. दादा एवढं टेस्ट करायला आयटम देतोय ना. चांगलं आहे ना की? हां, भाकरवडी पण घेतली. भाकरवडी चांगली लागली. भाकरवडी ना आम्ही दर टायमाला घेतो, छान लागते म्हणजे. हां, आम्ही केवढे आयटम घेतले हे बघे. हे दोन आहेत ना, हे शेंगदाणे ते मिक्स घेतले. दोन्ही चांगले लागणं विचार केला मिक्स घेऊया. आणि बाकी सगळे आहे बघा. पाव किलोच घेतलेत. बरेच आयटम आहेत म्हणजे चिकी वगैरे. चिकी पण छान लागली ना, चिकी पण घेतली. तर मंडळी, तुम्ही ह्या मार्केटमध्ये आलात ना, एवढ्या सर्व गोष्टी आहेत ना तुम्हाला रोजच्या वापरातल्या गोष्टी जर आहेत. मसाले आहेत, परत चॉकलेट आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत आणि घरच्या वापरातल्या बादल्या, जेवढे पण क्लिनिंगचे आयटम झाले ते सर्व एकदम मस्त दरात तुम्हाला इथे मिळते. हे का भोपळ्याची बी आहेत ना? भोपळ्याचे बी आहेत ना? कशा आहे? हे बघा, इकडे ना अलग अलग प्रकारचे सीड्स आहेत. हे सूर्यफुलाचे आहे. हे मिक्स सीड्स आहेत. काका हे कसं आहे? 550 रुपये. ह्याच्यामध्ये ना भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या सगळ्या बिया आहेत. आणि इकडे पण आहेत अलग अलग बारीक सीड्स आहेत. ते पण सीड्स आहेत, ते बारीकवाले आहेत. आणि हे इकडे जाडेवाले आहेत. सगळे मिक्स सीड्स आहेत. 550 रुपये. कसं हे सालीचे कसं बोललं बाबा? 700 रुपये किलो आहे सालीची किलो. हे छान लागतं, यांची टेस्ट भारी असते. 1100 1150 किलो आहे. आणि इकडे ना अशी गुळ पण आहे. काका गुळ कसं आहे? हा काका, गुळ कसं आहे? 65 रुपयाला सेंद्रिय गुळ. आणि इकडे असे बघा, हे मसालेवाले काजू आहे. ते ग्रीन मसाला आहे, रेड मसाला आहे. असे अलग अलग तुम्हाला फ्लेवरचे काजू असतात ना ते. हे का पाण्यात टाकून खातात का? अच्छा, हा कोणता फ्लेवर आहे? अच्छा, केसर फ्लेवर आहे. कसा आहे? 120 ला. 120 ला आहे. केसर फ्लेवर्स आहे. अलग अलग फ्लेवर पण आहे. पिस्ता आहे. ब्लॅक वाले हा आवळ्याचा आहे का? अच्छा, हा लेमन आहे काय? जिरा मसाला. हां, सगळे 120 ला जाताना आम्ही हे सालीवाले काजू घेतलेत, पिस्ता घेतले. आणि हे सीड्स आहेत, मिक्स सीड्स आहेत. आणि हे बदाम घेतलेत. हे दोन भर हे पण ट्राय करायचे होते. हे ना दुधात वगैरे मस्त असं नाश्ता केलॉग्स वगैरे असतात ना, त्याच्यात अजून सीड्स टाकायचे, छान लागतात. ओट्स वगैरे. आता ना काकांच्या शॉपमध्ये आलो आहे. आणि काकांच्या शॉपमध्ये ना सर्व पूजेच्या सर्व सामग्री आहेत. अगरबत्त्या आहेत बघा. काका अगरबत्त्या कशा आहेत? अगरबत्त्या कशा? 50 रुपयाला. 50 रुपये आहेत. आणि अलग अलग सुगंधाचे. आता केवढा अगरबत्ती आहे का? अच्छा, ठीक आहे. 50 रुपयाला. 50 रुपयालाच आहे. घ्यायचे? अच्छा, घ्यायचे आम्हाला. इकडे ना असे बघा धूप वगैरे आहेत. हे कापूर आहेत आणि कापूस पण आहेत. काका कापसाची वात कशी? 5 रुपयाला आहे. 5 रुपयाला एवढे. आणि बघा कापूस तर जाम स्वस्त मिळते तुम्हाला. अशा वाती वगैरे पण आहेत. आणि माचीचे बॉक्स वगैरे हे सर्व ना इकडे पूजेच्या सामग्रीचे सर्व गोष्टी आहेत. हा भीमसेन कापूस आहे ना? 300 रुपये पाव आहे. 300 रुपये पाव किलो. धूप करण्यासाठी ना ही मशीन असते. हे लावायचे आतमध्ये आणि ह्याच्यावरती असे कापूर ठेवायचे आणि मस्त स्मेल येतो. काका हा कसा आहे? 100 रुपयाला. याच्यावर असे कापूर ठेवायचे आणि मस्त सुगंध सुटतो. हा पूर्ण असं हीट मारतो आणि सुगंध पूर्ण घरभर होतो.
आणि हे बघा हे सर्व ना, हे सर्व पूजेची सामग्री आहे. ही अगरबत्ती आहे गृहशांती, तिची मस्त स्मेल येते. या सर्व इकडे अगरबत्ती आहे, ते सुगंधावाल्या अगरबत्ती आहेत. आता इथे ना आम्ही हा कापूर घेतले आणि अगरबत्ती घेतोय. ही कशी आहे? ये 450 का है, अच्छा ये 380 का है, ये 250 का है. अच्छा 450 380 ना, ही 380 आहे. इकडे ना अशा अलग अलग टी आहेत. बघा ही मसाला चाय आहे, इलायची चाय आहे, जिंजर चाय आहे, रोज टी आहे. म्हणजे एवढ्या प्रकारचे टी आहेत बघा ना. ही ग्रीन टी आहे, ग्रीन टी आहे. बापरे, एवढा फर्स्ट टाइम मी बघतो एवढ्या प्रकारच्या टी आहे. किलोचा काका रेट आहे? किलो रेट आहे ना हे? 480 रुपये किलो आहे. सिल्वर स्पेशल आहे. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चहा आहेत. सस्तेवाले पण महागातले पण आहे. 260 रुपये आहे बघा. हे मीडियम डस्ट आहे. तर ना आम्ही अक्रोड घेतोय. अक्रोड इथे बघत होतो 750 रुपये किलो आहे आणि हा 700 रुपये किलो आहे. हे आता आम्ही चूज केले, ते जरा टेस्टीला चांगले लागले. इकडे अंजीर आहेत, हे 1000 रुपये किलो आहेत. हे 1200 रुपये किलो आहे. काका हे कसं आहे? 560 रुपये किलो आहे. हा 560 रुपये किलो आहे. आणि इथे ना हे सर्व मुखवासाचे पदार्थ, बडीशेप वगैरे सर्व आहे. हे बघा इकडे ड्रायफ्रुट्स आहेत. हा किलोच्या भावानं रेट आहे ना? 700 रुपये किलो, 800 रुपये किलो आहे. बघा बदाम आहेत, पिस्ता आहेत, मसाले वगैरे आहेत. हां अक्रोड आहे 550 किलो. काका किलोचा रेट आहे ना? हे अर्धा किलोचा रेट आहे का? अच्छा 550ला अर्धा किलो आहे. हे 1 किलो आहे ना? 1 किलो आहे. 1 किलो 700 रुपयाला आहे. आणि इकडे बदाम आहेत 700 रुपये किलो आहे. हे मोठ्या साईजचे बदाम आहेत आणि हे 700 रुपये किलो आहे. चांगले बदाम आहे ते बघा. कसं पप्पा? हे 760 आहे. 760 रुपये किलो आहे. इकडे पण असे ड्रायफ्रुट्स आहेत. काजूमध्ये पण अलग अलग आहे. ते अख्खे काजू, अर्धे काजू, बारीक बारीक केलेले आहेत. खजूर आहे ते बघा, सुकी खजूर. काका खजूर कसे आहेत? 280 किलो आहे. अच्छा 360 200. अच्छा 260 अलग अलग रेंज आहे. 260 360 असं आहे. आणि काळे खजूर आहे बघा. इथे नाही बघा अलग अलग असे मसाले आहेत. स्पेशल कोल्हापुरी मसाला बघा, आगरी कोळी मसाला आहे, मालवणी मिक्स मसाला आहे. दादा कसा आहे आगरी मसाला? 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे. तर मंडळी आता पूर्ण मार्केट आम्ही फिरलेलो आहोत आणि बऱ्याच गोष्टी आम्ही विकत घेतल्या. कारण किती शॉपिंग केली मनापासून. हां आणि इथे ना या मार्केटमध्ये प्रचंड गोष्टी स्वस्त दरात आहेत आणि सगळ्या गोष्टी A to Z भेटतील तुम्हाला. रोजच्या वापरासाठी लागतात त्या खाण्याच्या गोष्टी, काय की ड्रायफ्रुट्स वगैरे. हां ड्रायफ्रूट, काजू बदाम, जो मनाला वाटलं तेवढं. हां आणि क्लिनिंगचे आयटम मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतरला ग्रोसरी आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नॉर्मली आपल्याला लागतात त्या आणि चांगल्या दरात आहेत. आणि इकडे कसे अलग अलग असे ब्लॉक्स आहेत, अलग अलग गल्ली तुम्ही बोलू शकता इकडे अलग. हां आणि असे मार्केट पण अलग, मसाल्याचं मार्केट अलग, दाना मार्केट, असे नाव पण आहेत मार्केटना. तर फिरायला गेला ना, हां तिकडे आता मसाला मार्केटमध्ये गेलं तर तिकडे फक्त मसाल्याचे आयटम मिळतील. आणि ड्रायफ्रुट्समध्ये बघायला सगळे ड्रायफ्रूट A to Z तुम्हाला कोणत्या पण दुकानात तुम्ही विचारू शकता. थोडंफार रेट तुम्हाला अलग अलग पाहायला मिळेल. जिथे स्वस्त मिळतात तिथे घुसायचं. तर आज पूर्ण हा वाशी मार्केटचा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला आजची ही व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.